संत सापडणार नाही. मग याचा अर्थ संतांची भेट तुम्हाला अवघड सांगितली म्हणजे संतांची भेट होणार नाही असं नाही. संतांची भेट जरूर होईल, पण तुम्ही तुमच्या दृष्टीनं आणि स्वतःच्या प्रयत्नाने जर तुम्ही संतांना शोधायला गेले तर होणार नाही. मग त्याच्याकरता पर्याय काय? तुकोबारा म्हटले बाबा त्याच्याकरता दोनच पर्याय आहे. तसे अनेक पर्याय असतील, पण माझ्या माहितीप्रमाणे दोनच पर्याय आहेत. कोणते पर्याय आहे? संतांना शोधत फिरत बसण्यापेक्षा संत स्वतःहून आपल्याला शोधत येईल इतके योग्य त्याचं तुम्ही बना. विठ्ठला विठ्ठल. काय संतांना शोधण्यासाठी फिरण्यापेक्षा संत शोधत शोधत आपल्याला येईल इतक्या योग्यतेचं तुम्ही बना. त्याला फक्त तो एक मार्ग आहे. कोणता? त्याला ज्ञानोबा म्हणतात, शास्त्र सांगतंय त्याला कर्मसाम्य दशा म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे त्याला? कर्मसाम्य दशा आहे. कर्म जिथं समाप्त होतं आणि ज्ञानाचा जिथून उदय होतो त्याला कर्मसाम्य दशा म्हणतात. जीवदशेतून शिवदशेमध्ये पदार्पण झालं, पदार्पण व्हायला सुरुवात झाली की त्याला कर्मसाम्य दशा म्हणतात. मल विक्षेप नावाचा जो दोष आहे हा दोष गेला की राहिलेला आवरण नावाचा जो दोष आहे ना तो दोष घालवण्याकरता संत महात्मे येऊन आपल्याला भेटतात. विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा सांगू तुम्हाला, आंब्यानी पोपटाला कधीही पत्र लिहू नये की श्रीयुत पोपटराव यास कळविण्यात अत्यानंद होत आहे की गेले 11 महिन्यापासून मी पिकावा अशी तुम्ही वाट पाहत होता. तोच आंबा आता पूर्ण दशेला प्राप्त झालेला आहे, पिकून बसलेला आहे. तरी आपण त्वरित लवकरात लवकर येऊन माझा आस्वाद घ्यावा, कळावे आपला आंबा. असं कधी पत्र पाठवलं का? नाही. असं पत्र न पाठवता आंबा त्याचा आस्वाद घ्यायचा राहिलाय का? नाही. म्हणजे आंब्यानी पोपटाला पत्र पाठवू नये. मग आंब्यानी काय करावं? आंब्यानी फक्त आपली पूर्ण दशा प्राप्त करून घ्यावी. आपण फक्त पिकून बसावं. आंबा पिकून बसला की पोपट आपण होऊन स्वतःहून त्या आंब्याकडे जाणार आणि त्या आंब्याचा आस्वाद घेणार. तसं तुम्ही आपण त्या आंब्यारूपी संत पोपटरूपी संतांना शोधत फिरू नये. मग आपण काय करावं? संत स्वतःहून आपल्याला भेट देतील, स्वतःहून आपला आस्वाद घेतील, आपल्या मस्तकावरती हात ठेवतील, आपल्यावर कृपा करतील. अशी योग्य दशा आपण प्राप्त करावी. विठ्ठल. त्याला ज्ञानोबरांची ओवी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चेत कर्म साम्य दशा. विठ्ठल विठ्ठल. आयशी कर्म साम्य दशा होय मग विरेशा ते सा भेटीची का. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात काय, आपैसा हा शब्द उच्चारलेला ज्ञानोबारांनी. आपैसा म्हणजे काय? सहजरित्या कष्ट न करता, तुम्हाला शोधण्याची गरज न पडता. आपैसा म्हणजे अचानक. अचानक काय? साधू भेट कशी देतील तुम्हाला? अचानक भेट देतील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की साधू आपल्याला भेट देणार आहे. याला काय म्हणतात? कर्मसाम्य दशा. आणि कर्मसाम्य दशा याच्यापेक्षा सोप्या भाषेतून जर सांगायचं ठरलं तर आपण, मला असं वाटतं, तुकोबारांच्या शब्दातून सांगूया. विठ्ठल विठ्ठल. कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य दशा काय? जसं एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे, ऐसे साधू कैसी याने भेटती. काय विचारलेला आहे? एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे आणि ते एकनाथ महाराजांच्या प्रश्नाला जगद्गुरु तुकोबारांनी उत्तर दिलेले आहे. अर्थ कामचाड नाही चित्ता, अर्थ कामचाड नाही चित्ता, मान मोह माया मिथ्या, मान मोह माया मिथ्या. अर्थ कामचाड नाही चित्ता, वरती समाधानी जाणूनी नेनता, साधू भेट देती दयाव चित्ता रे, भेट देती दयाव चित्ता, साधू भेट देती दयाव चित्ता रे, साधू भेट देती दयाव चित्ता. ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे आने भेटती ते साधू, दर्शनी तुटे भवबंधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू. ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू.
म्हणलेले कर्मसाम्य दशा म्हणजे काय? तुकोबार म्हणतात अर्थ कामचाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या. तुमच्या मनाची स्थिती कशी झाली पाहिजे? तुमची अवस्था कशी झाली पाहिजे? अर्थ कामचाड नाही चित्ता. तुमच्या चित्ताच्या ठिकाणी कामनेची अर्थाची कुठल्याच प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही पाहिजे. अर्थ कामचाड नाही चित्ता माना मान मोह माया हे सर्व मिथ्या मानलं पाहिजे. आणि वर्ते समाधानी जाणून नेनता. काय ज्ञानी असून सुद्धा अज्ञान पण मनामध्ये बाळगून म्हणण्यापेक्षा त्याचा स्वीकार करून जाणतेपणा असून सुद्धा नेणतेपणाचा भाव अंगी बाळगून आणि मग वर्ते समाधानी जाणून नेता. साधू भेट देती. पुढचा ऐका बरं का, शब्द खूप सुंदर आहे. जे आपैसा शब्द तिथं आलेला आहे ना तो शब्द इथे कसा आला बघा. साधू भेट देती तया अवचितारे. कसा शब्द आहे? अवचिता म्हणजे अचानक. बरं जाऊ द्या ना हो, एवढा अट्टहास करण्याची काय गरज आहे? मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांना साधू भेटण्याकरता जगद्गुरु तुकोबारा फिरत बसले का स्वतःहून साधू त्यांना भेटण्याकरता आले? सापडविले वाटे जाता गंगा. सापडविले वाटे जाता गंगा. सापडविले वाटे जाता गंगा. तुकोबारांनी काय केलंय? तुकोबारा साधूंना शोधत फिरले नाही. मग तुकोबाराने काय केलंय? आपली कर्मसाम्य दशा जी दशा आहे ना ती तुकोबारांनी प्राप्त केली. प्राप्त केल्याबरोबर सांपडविले वाटे जाता गंगा स्नाना. तुकोबारा गंगा स्नानाला जात असताना, गंगेच्या स्नानाला जात असताना तिथंच तुकोबारांना साधूंची भेट झाली. सांपडविले जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेवला कर. आणि मस्तकावरती जगद्गुरु तुकोबारांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार आणि त्यांना तो मंत्र जगद्गुरु तुकोबारांना दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? साधूची जर भेट करून घ्यायची ठरली तशी अवघड आहे. कशी अवघड आहे? तुम्ही आपण शोधण्याने जर भेट करायची ठरली तर अवघड आहे. परंतु मग सोपी कोणत्या अंगण आहे? तुम्ही त्यांना शोधत फिरू नका. ते शोधत तुम्हाला भेटण्याकरता येतील इतक्या योग्यतेचं तुम्ही बना. हा एक मार्ग सांगितलेला आहे. किंवा कर्मसाम्य दशा म्हणजे नेमकी काय आणखून सांगू तुम्हाला. दैवी आसुरी संपत्तीचा वियोग आपल्या जीवनामध्ये होणं. ऐकता तुम्ही? आसुरी संपत्तीचा वियोग आपल्या जीवनामध्ये होणं आणि दैवी संपत्तीचा योग आपल्या जीवनामध्ये येणं यालाच कर्मसाम्य दशा म्हणतात. विठ्ठल. हा एक मार्ग आहे संतांच्या भेटीचा आणि संत भेट होण्याचा. आणि दुसरा एक मार्ग आहे कोणता? आपलं जर पूर्व संचित असेल, आपलं जर पूर्व जन्मातलं पुण्य असेल, आपलं जर भाग्य असेल तर संत भेट होऊ शकते. या व्यतिरिक्त संतांची भेट होऊ शकत नाही. विठ्ठल. मला वाटतं एक तुकोबाराचं प्रमाण आहे. योग याग तपे गोविंद पै भेटे. योग याग तपे गोविंद पै भेटे. साधुना भेटे भाग्यवीन. साधुना भेटे भाग्यवीन. योग याग तपे गोविंद पै भेटे. योग याग तपे गोविंद पै भेटे. साधुना भेटे भाग्यवीन. साधुना भेटे भाग्यवीन. याग तपे गोविंद पै भेटे. योग याग तपे गोविंद पै भेटे. याग तपे गोविंद पै भेटे. योग याग तपे गोविंद पै भेटे. योग याग तपे गोविंद पै भेटे. साधुना भेटे भाग्यवीन. साधुना भेटे भाग्यवीन. योग याग तपे गोविंद पै भेटे. साधुना भेटे भाग्यवीन. साधुना भेटे भाग्यवीन. ऐकताना किती सुंदर प्रमाणे योग याग तपे
गोविंद पै भेटे, योग याग तपाच्या बळावरती गोविंद नाम परमात्मा भेटेल. ऐकताना तुम्ही, भेटेल. परंतु साधू न भेटे भाग्यवीन. तुमच्या जीवनात जर भाग्य नसेल तर साधू कदापि भेटणार नाही. मग साधूची भेट करून घ्यायची असेल ना, व्हावी अशी इच्छा आहे ना तुमची, तर पूर्वजन्मातलं तुमचं भाग्य असलं पाहिजे. आणि किती असलं पाहिजे? निष्कामता निज दृष्टी अनंत हे पुण्य कोट्यानुकोटी रोकडा लाई जे पाठोवाटी ते होय भेटी हरिप्रियांची. काय म्हटलेलं आहे? हरिप्रियांची भेटी केव्हा होईल? पुण्य पाहिजे, पण कोणतं पुण्य पाहिजे? सकाम नाही पाहिजे. निष्कामता निज दृष्टी म्हणजे त्या निज परमात्म्याचं चिंतन करणारे जे पुण्य तयार झालेलं आहे ना, निष्कामता निज दृष्टी, का निष्कामता निज दृष्टी अनंत हे पुण्य कोट्यानुकोटी, कोट्यानु पुण्य पाहिजे, अनंत पुण्य पाहिजे, तेव्हा रोकड स्वरूपाची भेटी तुम्हाला संतांची होईल. मला वाटतं ज्ञानोबरांच्या जीवनातला अनुभवच काय ज्ञानोबरा सांगतात ना, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी मज फळासी आली, आनंदू आली मान बेटी झाली या संघासी, ती मजाची फळासी आली, आनंदू आली मान बेटी झाली या संघासी. काय पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावलो. इथं सुद्धा शब्द काय आला? भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदय होण्याचा जो ठसा आहे तो कोणता? संत चरण पावलो. काय म्हटलेलं आहे? संतांचं चरण, संतांची भेट होणं हे भाग्य आहे. भाग्याचा उदय भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय. हे संत पाय जे जोडी ते भाग्य उदय. काय म्हटलेलं आहे? भाग्याचा उदय केव्हा म्हणायचा? संतांचे चरण जोडल्या गेले की तरच भाग्य समजायचं. का समजायचं? त्याचं कारण आहे भाग्याशिवाय संतांची भेटी होत नाही म्हणून. आणि मग तोच तुकोबाराय आपल्या जीवनातला अनुभव सांगतात आणि तेच तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातही तोच प्रकार घडलाय. काय? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की कर्मसाम्य दशाशिवाय संत भेटत नाही. एक तर कर्मसाम्य दशा माझ्या जीवनात प्राप्त झाली, पहिला भाग. आणि दुसरा भाग असा आहे की माझं कुठंतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, भाग्य असल्याशिवाय संतांची भेट मला झाली नाही. याहीपेक्षा तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातलं खरं भाग्य उजळलं असं मला वाटतं. अभंगाच्या चाल संपल्या बाबांची परवानगी घेतली मी. बरोबर आहे? चुकीचं आहे? हा, बाबाने मला परवानगी दिली, तुम्ही मोकळ्या मनाने किती वेळ बोला. म्हणलं मी आता काकडा केल्याशिवाय जातच नाही म्हटलं. आता
विठ्ठला विठ्ठला. मला वाटतं स्टेजवर उपस्थित असणारे सर्व कीर्तन करणारी मंडळी आहेत. नवनाथ महाराज बरोबर आहे की नाही? एकदा विक्षेप झाल्यानंतर कीर्तन उठवणं किती कठीण असतं. मला असं वाटतं जावे त्याच्या वंशात तेव्हा करे. विठ्ठला या जागेवर ब्रह्मदेव जरी असला ना तर मला असं वाटतं त्याला सुद्धा कठीण जाईल. माझा विषय तर खूप सामान्य आहे. विठ्ठला तरी पण मी रेटण्याचा प्रयत्न केला. मी मागं नाही सरलो. प्रसंग कसाही असो किंवा कशी परिस्थिती असो, पण मात्र मागं न सरणं मला असं वाटतं हेच मोठेपणी आहे की नाही. परिस्थितीला सामोरं जाणं आणि ताकदीने सामोरं जाणं हे खूप महत्वाचं असतं. आपण अभंगाच्या पहिल्या चरणात आलेलो आहे, बरोबर आहे. 5-7ला 11-7ला बरोबर आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझ्या जीवनात तो प्रकार घडला काय, उजळले माझं भाग्य उजळायला आलंय. उजळलं म्हणजे याच्यापेक्षा सांगू, माझं जे भाग्य आहे ना त्या भाग्याला चकाकी चढली. चकाकी म्हणतो ना आपण, जसं एखादं भांड आहे ना, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे. एखादी मुलगी सासरी असावी आणि सासरून जेव्हा ती माहेराला येते ना त्यावेळेला पुन्हा सासरी गेली की त्यावेळेला त्या मुलीला आजूबाजूच्या सर्व तिचे संबंधित लोक म्हणते मुलीचा चेहरा चांगला उजळला होता, आहे की नाही. का त्याला प्रकाश म्हणजे थोडं प्रकाशमान होणे, दैदिप्यमान होणे ही जी प्रक्रिया ना, तसं तुकोबारा म्हणतात माझं जे भाग्य आहे ना हे दैदिप्यमान झालंय, प्रकाशमान झालंय. कशामुळे की संतांच्या भेटीमुळे. परिणाम काय झाला, अवघी चिंता वारली. हा शब्द खूप सुंदर आहे. तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनातल्या चिंता ज्या आहे ना नष्ट झाल्या. ज्या अर्थी माझ्या जीवनातल्या चिंता नष्ट झाल्या ना त्या अर्थी नक्की माझं भाग्य उदयाला आलं, उजळलं माझं भाग्य. ज्या अर्थी इथे पूर आलेला दिसतोय ना, वर तर कुठं पाऊस नाहीये, आपल्या इथे पाऊस पडलेला नाही, थेंबही पडलेला नाही, तरी सुद्धा खूप मोठा नदीला पूर आला. याचा अर्थ स्पष्ट आहे, अर्थार्थी भाव संबंध आहे की वर कुठेतरी पाऊस पडलेला असावा. ज्या अर्थी माझ्या जीवनातल्या पूर्ण चिंता संपुष्टात आल्या त्या अर्थी नक्की माझं भाग्य उजळलेलं आहे. बरं, आता चिंता तुकोबारा म्हणतात माझं भाग्य उजळलं. भाग्य उजळलं नेमकी तुकोबारांच्या जीवनातलं नेमकी कोणतं भाग्य उजळलं. बरं, याच्याही पेक्षा आपण जे भाग्य समजतो ते भाग्य कोणतं आहे. हा, प्रपंचाचा बहुविस्तार त्यासी भाग्य म्हणती थोर. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. जे नाना भोग, भागवतामध्ये असं वर्णन आहे की ज्याच्या प्रपंचाचा बहुविस्तार झालेला आहे ना, आपण सर्वसामान्य माणसं त्यालाच भाग्य समजतात. हे तुमचं आमचं भाग्य आहे. कसं भाग्य आहे, एखादा धन प्राप्त झालं, धनाचा प्रश्न खूप लांबचा आहे. सकाळी सकाळी 10 रुपये जरी सापडले तर 100 वेळा माणूस डोक्याला लावतो की आज माझं काय भाग्य आहे, 10 रुपये सापडले, 1 रुपया सापडला, याला आपण भाग्य समजतोय. याच्यापेक्षा सत्ता प्राप्तीलाही आपण भाग्य समजतोय, पुत्रप्राप्तीलाही आपण भाग्य समजतोय, स्त्री प्राप्तीलाही आपण भाग्य समजतोय. संसारी जीवनामध्ये जे जे भोग प्राप्त झाले त्याला आपण भाग्य समजतोय भाग्य. आणि याच्यापेक्षा सांगतोय भाग्य वाचून भेटत नाही. भाग्याचे नि भडसे उद्यमाची निमिसे संपत्ती जाता पैसे घर रिगे. ज्ञानोबारा म्हणतात घर रिगे म्हणजे घर घुशाप्रमाणे संपत्ती आपल्या घरात येते ना, याचं कारण काय, भाग्याचे नि भडसे. तुमच्या जीवनात भाग्य असल्याशिवाय संपत्ती तुमच्या घरामध्ये उदयाला येत नाही. मग एका बाजूने म्हणजे भाग्य असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. बरं, तुम्ही सांगा तुमच्या भाग्यात जर पाणीच नसेल तर तुम्ही किती बोर घेतले म्हणजे तुम्हाला पाणी लागेल. काही माणसं बघा तुम्ही उभे बोर करतात, आडवे बोर करतात, बरोबर आहे. हे सर्व बोर करून सुद्धा ते पाणी लागलं नाही का पुन्हा बोर होतात, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्या भाग्यात जर नसेल ना तुम्ही कितीही प्रयत्न करा पाणी लागत नाही. म्हणजे याचा अर्थ याला सुद्धा भाग्य आपण समजतो. म्हणजे शास्त्र त्याला प्रमाण आहे हे भाग्यच आहे. मग तुकोबारा याला भाग्य म्हणत तुम्ही, याचा अर्थ काय, भाग्य तरी नो है भाग्य कशी विरोधाभास तयार करणारे कशी प्रमाणे तुमच्या लक्षात येईल बघा. इथं काय म्हटलेलं आहे
याला भाग्यच म्हणतात. ज्ञानोबरायाने त्याला पुरावा दिलेला आहे की हे संसारी जीवनामध्ये भोग प्राप्त जे होतात ते भाग्य वाचून होत नाही, असं शास्त्रविधान आहे. बरोबर आहे. आयुकर्म वित्तंच विद्या निधनमेवच हे वर्णनच आलेलं आहे. पंचेते सृजनते म्हणजे आपल्या आईच्या उदरामध्ये आपण असतानाच तेव्हा हे तयार झालेलं आहे. कोणतं आयुष्य किती भेटणारे, धन किती भेटणारे, विद्या किती भेटणारे, सर्व गोष्टी ना आपल्या प्रारब्धाने अगोदरच ठरवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, हे भाग्यच आहे, हे भाग्य वाचून नाही. पण तरी तुकोबा म्हणतात भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे, तुकोबारांना जे अभिप्रेत भाग्य आहे ते वेगळं आहे. ऐकता तुम्ही सर्व, तुकोबारांना जे अभिप्रेत भाग्य आहे ते वेगळं आहे आणि संसारी जीवनाला जे भाग्य अभिप्रेत आहे ते वेगळं आहे. तुम्हा आम्हाला भाग्य अभिप्रेत आहे कोणतं, संसारी जीवनाचे भोग, पण हे तुकोबारांना अभिप्रेत नाही. का की तुकोबारांचं म्हणणं आहे चिंता वाढवणारा जर असेल तर त्याला आम्ही भाग्य म्हणणार नाही. ऐकता तुम्ही सर्वजण, चिंता वाढवणारा जर असेल तर त्याला आम्ही भाग्य म्हणणार नाही. आमच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आहे, ज्याच्या माध्यमातून चिंता निवृत्त होते त्याला आम्ही भाग्य समजतो. विठ्ठला विठ्ठला. चिंता वाढवणारं भाग्य आम्हाला अभिप्रेत नाहीये, नकोय आम्हाला. आम्हाला भाग्य कोणतं आहे, आम्ही कशाला भाग्य समजतो, ज्याच्याद्वारा चिंता निवृत्त होते, ज्याच्याद्वारा चिंता वारते. वारते शब्दाचा अर्थ कळतो ना, वारणे याचा अर्थ काय होतो, आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्ती. ह्या ज्या निवृत्ती आलेल्या विचार सागरामध्ये ना, त्याच्यातली वारणे म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. तुम्ही एक सांगा, गेलेला माणूस परत येऊ शकतो, ऐकता ना, हरवलेला माणूस परत येऊ शकतो, पण मेलेली वारलेला व्यक्ती परत येऊ शकतो का? आता अपवाद म्हणून बिचारे सरणावर जाऊ नये परत येतात, तो नंतरचा प्रश्न. विठ्ठला विठ्ठला. काय बोलतोय मी तुम्हाला, वारलेला माणूस परत जळून एकदा माणूस त्याची राख झाली, तो माणूस परत येऊ शकत नाही. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे. आता तुम्ही लय रूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती मी एक सांगतो. आता सोपं साधं सांगतो मी. आपण जी दाढी करतो बघा, दाढी करत असताना आपण जे खोरं म्हणतो ना, आता घरी जे करत असेल त्यांच्या लक्षात येईल. आता नाव्याकडे गेल्यानंतर बिचारे डोळे झाकून घेतात, दाढी झाल्यानंतर त्या नाव्यालाच उठावं लागतं, उठा आटपलं तुमचं म्हणून, तो नंतरचा प्रश्न. म्हणजे घरी करतात ना त्यांच्या लक्षात येईल बघा. जेव्हा आपण दाढी करतो ना, ते दाढी करत असताना खोरं खाली आलं की वरचे केस लगेच डोकावून पाहतात खोरं किती खाली गेलं म्हणून. लक्षात येतं तुमच्या, खोरं खाली आलं, आपण ती ब्लेड खाली आली की केस लगेच डोकावून पाहतात खोरं खाली किती गेलं. याला कोणती निवृत्ती म्हणतात, याला लय रूप निवृत्ती म्हणतात. केस जाऊ नये पुन्हा परत येणं याला लय रूप निवृत्ती म्हणतात. आणि याच्यापेक्षा एखादी जर केसाची जागा जर जळाली, ऐकता तुम्ही, इथं समजा आता केसाची जर जागा एकदा भाजली जळाली तर त्या जागेवर परत केस येतात का? याचे केस, त्याचे केस परत काय येत नाहीत, त्याचं कारण आहे, त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. विठ्ठला. तुकोबारा का म्हणतात, माझी चिंता वारली म्हणजे कशी, लयरूप नाही वारली, आत्यंतिक वारली म्हणजे आता परत माझ्या जीवनामध्ये ती डोकावणार नाही. म्हणजे संसारी, आता उदाहरणार्थ धन प्राप्त झालं एखाद्याला, धन प्राप्त झाल्यानंतर चिंता वाढते का वाढते? नवनाथ महाराज स्पष्ट वाढते. संपत्ती प्राप्त झाल्याने चिंता वाढते ना. पंचदशी वर्णन आहे, अर्थानम अर्जनम क्लेशम तथैव परिपालनम वे दुःखम नाशे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणम. क्लेशाला कारण असणारं जे अर्थ आहे ना त्याचा धिक्कार केलेला आहे. पंचदशीकार म्हणतात वे दुःखम, त्याचा वेच केला तरी दुःख आहे, नाशे दुःखम, त्याचा नाश केला तरी दुःख आहे, अर्जनम दुःखम, त्याचा अर्जन करताना सुद्धा दुःख आहे. चिंता आहे, चिंता वाढत नाही, ती वाढते. जरा उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठल. फक्त पहिल्या चरणाची संगती लावायची, सेवा आठवायची, काळजी काही करू नका. नाही तर तुम्ही म्हणसाल आता महाराज कधी आठवतात, बरं चला जाऊ द्या, वरती हात करा बरं, तुम्ही करा वर हात. हा, मग तुमचा जीवात जीव येईल किंवा आटपलं समजायचं. करावत विठोबा. अगदी मोजून एक 5 मिनिटाच्या पुढे जाणार नाही, काळजी न करू.
काय अर्थानं मार्जनम क्लेशम, हे धन जे आहे ना हे कसं दुःखाला कारण आहे हे मला सांगायचं आहे. फक्त दृष्टांत सांगतो मी. मच्छिंद्र नवनाथातला प्रसंग आहे, खूप सुंदर प्रसंग आहे. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्त्री राज्यातून परत लवकरात लवकर यावं याच्याकरता गोरक्षनाथ त्या स्त्री राज्यामध्ये गेले आणि स्त्री राज्यामध्ये जाऊन त्यांनी मृदंगातून बोल काढले, चलो मच्छिंदर गोरकाया. आपण बहुश्रुत आहात, आपल्या सर्वांना माहिती, चलो मच्छिंदर गोरकाया. आणि मग ते मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आलंय की आपल्याला जाणं गरजेचं आहे, आता इथं थांबून उपयोगाचं नाही. म्हणून मच्छिंद्रनाथ तिथून निघाले. पण जात असताना मैनाकिनी नावाची जी एक स्त्री होती, सर्व स्त्रियांची मुख्य ती बॉस म्हणून अधिकारी म्हणून होती, तर त्या मैनाकिनी नावाच्या त्या स्त्रीनं एक प्रवास खर्च म्हणून, चार्ज म्हणून, पॉकेट म्हणून, आजच्या भाषेत कीर्तनाचं पॉकेट म्हणून, किंवा तुम्ही इतक्या दिवस राहायला एक प्रवास खर्च म्हणून त्यांनी एक सोन्याची वीट दिली. कोणाला? मच्छिंद्रनाथांना. त्यांच्या झोळीमध्ये ती टाकली आणि मग ते गेले. पण जात असताना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ बरोबर जात असताना अधूनमधून मच्छिंद्रनाथ विचारायचे, गोरक्षा या कुछ डर है? काय विचारायचे? गोरक्षा यहाँ कुछ डर है? बोले गुरुजी यहाँ तो कुछ डर नहीं. थोडस पुढे गेले की पुन्हा विचारायचं, गोरक्षा यहाँ कुछ डर है? बोले गुरुजी यहाँ तो कुछ डर नहीं. पण मग गोरक्षनाथांच्या लक्षातच आलं नाही की यहाँ कुछ डर है, यहाँ कुछ डर है. ते आजूबाजूने पाहता तिथे भीतीदायक तर असं काहीच नाही. मग त्यांच्या नंतर लक्षात आलं की आता नेमकी यांच्या झोळीत काहीतरी भीती वाटण्यासारखं काहीतरी दिसतं. म्हणून त्यांनी काय केलं माहितीये, लघुशंकेच्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाकडे ती झोळी दिली आणि झोळी दिल्यानंतर त्यांनी ते पाहिलं तर त्या झोळीमध्ये सोन्याची वीट. आणि मग मच्छिंद्रनाथांच्या त्यांच्या लक्षात आलं गोरक्षनाथांच्या की हेच काहीतरी डर वाटण्याजोगं आहे. हा, काहीतरी गड्डा आहे बाबांच्या भाषेत. हा, काहीतरी त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामुळेच हे आपल्याला विचारतात गोरक्षा या आकूची डर आहे. मग आता त्यांनी काय केलं माहिती, लक्ष द्या पवार साहेब. गोरक्षनाथांनी काय केलं, त्या झोळीतली सोन्याची वीट घेतली आणि फेकून दिली. काय केलं त्यांनी, सोन्याची वीट फेकून दिली आणि तेवढ्याच वजनाचा दगड त्या झोळीमध्ये टाकला आणि मच्छिंद्रनाथाकडे ती झोळी दिली आणि निघाले. पुढे निघाल्यानंतर पुन्हा विचारलं, गोरक्षा या कुछ डर आहे? बोले गुरुजी हा कुछ डर नाही, डर तो पिछे रह गया. म्हणजे जी भीती होती ना ती आता पाठीमागच राहिली. मग मच्छिंद्रनाथ विचार करू लागले की याच्या बोलण्यात बदल झाला, याच्या मंत्रात बदल झाला, पिछे राही, मागे राहिली. मग पुन्हा त्या झोळीतून झोळी उघडून पाहतात तर सोन्याची वीट नाहीये. मग पुन्हा त्याचा कथाभाग असा आहे की पुन्हा मच्छिंद्रनाथाने आग्रह धरला. त्याचा परिणाम असा झाला, गोरक्षनाथाने तो पूर्ण डोंगरच सोन्याचा करून दिला. ऐका बरं का, म्हणजे काय, जोपर्यंत सोन्याची वीट त्यांच्या जवळ होती तोपर्यंत काय होती, चिंता होती, भीती होती. वास्तविक पाहता योग्यांना कुठं भय असतं का? अभयम सत्व संस्कृती ज्ञान योगी व्यवस्थिती 16व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे की अभय हे त्यांचं स्वरूप आहे, अभय हा त्यांचा गुण आहे. आणि त्यांना जर भीती वाटत असेल तर शक्य नाही. तरी त्यांना भीती का वाटत होती, त्याचं कारण आहे अर्थाना मार्जनम क्लेशम. त्यांच्याजवळ धन होतं, त्यांच्याजवळ ती सोन्याची वीट होती, म्हणून त्यांच्या पाठीमागे चिंता होती. मग सांगा आता इथं धनामुळे चिंता वाढली का वारली? वाढली. पुत्रप्राप्तीमुळे चिंता वाढली का वारली? वाढली. हा, स्त्री प्राप्त झाली म्हणजे चिंता वाढली का वारली? वाढली. आणि ज्याच्यामुळे चिंता वाढते ना, तुकोबारा म्हणतात आम्ही त्याला भाग्य समजायला रिकामी नाही. मग आमच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. काय पुण्य फळले बहुता दिवस म्हटलं ना, भाग्य उदयाचा ठसा वगैरे हे जे प्रमाण आहेत ना, आमच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दया दारा निकट वास बरा. संतांच्या चरणाजवळ निकट वास असणं हेच आमच्या दृष्टीनं भाग्य आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळे वारली तर त्याचं कारण आहे हरी आला हाता मग काहीची भय चिंता. एकदा हरी आपल्या हातामध्ये आला की त्याला चिंता कुठल्या प्रकारची राहत नाही. तोच परिणाम तुकोबारा म्हणतात संत दर्शनाचा परिणामच असा झाला की आमच्या आजवळ कोण आलाय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तो पद्मनाभ परमात्मा आम्हाला जोडला. आता ते काय करणार आहे? जसा सावता बाबांनी तो आपल्या पोटामध्ये साठवला ना, हृदय हे काय म्हटलेलं आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तसाच हृदयामध्ये आम्ही काय करणार आहोत? पोटामध्ये साठवणार आहोत. मग तो होता कुठं? त्याच्याकरता काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष येऊ नये म्हणून तुकोबारा म्हणतात तो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ज्ञानेश्वर